मल्हार किलो किलो येस किलो आला. सुपर मल्हार किलो किलो. मला भेटला नाही ना खूप दिवस. थोडं तो ह्याच्यात भेटणार नाही भेटणार तो पण थोडं डाऊट मध्ये भेटणार. बाकी काय नाही. हा हा लय हरामी आहे. ह्याच्या गळ्यात ह्याच्या पण गळ्यात पट्टा घातलाय सिम्बा. किलो हा कुठे साईडला गेलं ते असू दे. ते अजून ओपन नाही केलं ना. ओपन केलं असेल तर ठीक आहे वेगळी गोष्ट. त्याच्या अंगात लय चरबे आहेत. बाकीच्यांना काय नाही करत रे. हा ओळखीच्यांना काय नाही करत. काढतोय की भेट त्याला भेट. पप्पी घेतो काय दादाची पप्पी घेतो. नको आता नको लय नको लय नको लय नको. इकडे 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 मल्हार हे बघ. असू दे. हे मल्हार नॅफ. हा बस झालं मल्हार नॅफ. सीट सीट बस झालं मल्हार. हा त्याला पण भेट. हा बस 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 ओके ओके. मल्हार नॅफ बस झालं. हा हा ना तू पण होता ना. मी होतो ना इथं. मी त्याला शाळेला आलो होतो. हा ते कुत्र याच्यामध्ये वाढले. ह्याच्यामुळे ना. यांनी पण काय केलं नव्हतं. अरे ह्यानी पण काय केलं नाही. तू बघितलं ह्यानी काय केलं. नाही मी फक्त पाठी लागली आणि हा तर तिकडे जाऊन थांबला. आणि तिकडे जाऊन थांबल्यानंतर हा चेक करायला आला. आला की नाही. हा 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 थँक्यू. कसे वाटतात आता. थोड्या दिवसांनी बघ वेगवेगळे रील टाकणार चांगले. हे ग्राउंडमध्ये येऊन बोर झालं रे. कुठे बाहेर असं फिरायला नाही भेटत ना. आता मी जरा बाईकला काहीतरी बघतोय ते लावायचं. म्हणजे कसं हा बाईकच्या पाठी त्या ह्याच्यात टाकणार आणि जिथे पाहिजे तिथे फिरवायचं सोडायचं खेळवायचं रिटर्न है ना. रोज रील्स बघतो. इथून गेलो झोपल्या पहिल्या रील्स तुमची बघतो. हां सेंटर. दगड आहे तिकडे साईड. हां माहिती आहे मला कळालं म्हणून सेंटर घेतला ना त्याला. ॲक्च्युली काय आहे ना ह्याला ट्रेन केलं ना. आता काल ह्याला मी ट्रेन नाही करत होतो का कारण की ह्याला बॉल दिला ना ह्याच्या तोंडात माती जाते. मग तोंडातली माती ती पोटात जाते. तो गिळतो ते. तर त्याच्यामुळे तो खात नाही. आणि खाल्लं नाही की त्याला प्रॉब्लेम काय होतो पोटाचा प्रॉब्लेम होतो. पोट दुखतं. खाल्लं नाही की मग बारीक होणार असं होतं. आणि तो हे नाही राहत. तो उपाशी राहतो. त्याला भूक बीक नाही चालेल. त्याला माहिती आहे मला असं ना तसं भेटणारच आहे. आता ह्याच्या जागी हा असेल. हा उपाशी राहिला लगेच थोडा टाईम आणि लगेच तो जेवायला जाणार. काय ना काय तो उलटी वगैरे करणार पोट साफ करणार आणि तो लगेच जेवायला जाणार. तसं यायचं नाही. हा एक दिवस पूर्ण उपाशी राहील. एवढं हे हट्टी आहे तो है ना. ब्लॉगमध्ये सांग मल्हार कसा वाटतो. इकडे ये सांग बिंदास. अरे एवढं काय लाजतो तू. अरे एवढं काय लाजतोय. ठीक आहे चल. जेव्हा तू कॉन्फिडन्स राहशील तेव्हा सांग. पुस खेळायला आलाय तुम्ही. कुठं राहिलाय. हां 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 देवीच्या इथे. अच्छा तुम्ही तिकडचे आहेत का. तेच मला टी शर्टवरनं कळालं. हा 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 पुस. मी येतो ना तिकडं तुमच्या इथं प्रॅक्टिसला. श्री साई गोविंदा पथक. हां दादा आहे ना. हां हां अच्छा 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 एक नंबर. आपलेच आहेत ते सगळे. मी तिकडेच राहतो पाठी माहिती आहे ना. त्या बिल्डिंग मध्ये राहतो तू ना. नयनच्या इथेच राहतो मी कंपाऊंडमध्ये. नाही मी टॉपला राहतो. नयन दुसऱ्या माळ्यावर राहतो. मी वेगळीकडे राहतो. म्हणजे ते सगळे कंपाऊंड आहे ना तिकडेच राहतो. असं पुस डाऊन क्यू सेंटर कम क्यू बाय 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 पुस. तर हॅलो गाईज गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. ब्लॉग चालू नव्हता केला म्हणून आता चालू करतो आहे. ठीक आहे. आणि मल्हारची नॉर्मल अशी ट्रेनिंग करतो आणि डन करतो. त्याला बॉल वगैरे देणार बट इकडे खेळायला वगैरे नाही देणार. का कारण की त्या पोटात सगळं माती वगैरे नको जायला म्हणून. ठीक आहे. तर येस एवढं प्रिकॉशन्स घेतो. आता बॉल वगैरे देतो आहे कारण की थोडा एंटरटेन मल्हारला झालं पाहिजे. थोडा चांगला हॅप्पी राहिला पाहिजे. त्याच्यामुळे ट्रेनिंग करतो आहे. आणि मग त्यानंतर बॉल देणार. ओके मल्हार डाऊन बस. बाकी तुम्ही बघितलं मल्हारचा जो फ्रेंड आहे किलो तो भेटलेला. आणि आता आपलं काय बोलतात ते
कोण येऊ दे सेंटर. तुम्ही एवढं का रिॲक्ट करताय मग? येऊ दे ना. मी बघितलं कधीच. पुच कम क्यू सिट स्टँड स्टँड सुपर डाऊन सिट डाऊन सिट स्टँड. माझ्या हात नको पकडू न. स्टँड नमस्ते नमस्ते. ए स्टँड स्टँड पुस स्टे. ॲक्च्युली काय ना गाईज, तो इकडे ना लेफ्ट साईडला असा राहत नाही कधी, म्हणजे ट्रेनिंग वगैरे करत नाही. करतो बट असं एकदम रेअरली करतो. आता तुम्हाला सांगतो मी, मल्हारला मी आहे ना फूड देतो, फूड नाही सॉरी बॉल देतो. आणि आज तिकडे काय आम्ही त्याला कोणाला खाणं दिलंच नाही वाटतं. पप्पाने डायरेक्ट बॉल दिला म्हणजे खतम आहे. तो काय खाणार नाही काय नाही. त्याला आधी ते दिलं पाहिजे होतं कारण की ग्राउंडमध्ये कोण नव्हतं. आपले सिम्बाला पण दिलं नाही. शेरू जे शेरू तर आहे बट जे तर नाही. ठीक आहे, बाकी काय टेन्शन नाही एवढं. ओके मल्हार सीट. मल्हार गाईज आहे ना खूप खाजवतोय, खूप म्हणजे खूप इचिंग करतोय. आता त्याला तुम्ही व्लॉग बघू शकता आपला. मी काल व्लॉग केला नव्हता, आज व्लॉग करतोय. म्हणजे आजचा जो व्लॉग आहे तो उद्या येणार. तर उद्या तुम्ही 6 वाजता प्रीमियर झालेला व्लॉग बघणार. ठीक आहे. आणि यस, ह्याला आता मी अंघोळ वगैरे घालणार आहे. बट प्रॉपरली मला एक असं टाईम पाहिजे कारण की ह्याला मी प्रॉपर ऑइल लावणार बॉडीला. ह्याच्या ऑइल लावल्यानंतर ऑइल काय लावतो, कसं त्याला शॉवर करतो, कसं हे करतो ते सगळं तुम्हाला सांगेल मी. तर तसं तुम्ही बघा. आणि त्याचा इचिंग होते, त्या इचिंगमुळे मी काय त्या ऑइलमध्ये टाकतो. ऑइल नुसतं नॉर्मल ऑइल नाही लावत, तर कुठलं ऑइल लावतो ते सगळं तुम्हाला सांगेन. कसं किती वेळ ठेवायचं, किती टाईम आधी लावायचं है ना. आणि आपलं काय बोलतात ते, किती टाईम आधी लावल्यानंतर वॉश कसा द्यायचा, कुठल्या शॅम्पूने द्यायचा. शॅम्पू तुम्ही कुठलाही वापरू शकता. मी कुठला शॅम्पू वापरतो ते सगळं सांगणार. मल्हारला ड्राय कसं करतो, काय करतो ते पण बघा तुम्ही. आता ड्राय करायची गरज नाही जास्त, का कारण की मल्हार आपला जो आहे तो काय बोलतात ते गरम आहे. तर गरमीमध्ये त्याला थंड पाहिजे असं है ना. तर जास्त ड्राय नाही करत, नॉर्मल असं ड्राय करणार, टॉवेल ड्राय करणार बस. ड्रायर वगैरे यूज करू शकतो मी बट यूज करायची एवढी गरज नाही. ठीक आहे, एवढं सांगतो. जेव्हा तुम्ही बघणार थंबनेल आणि टायटल तेव्हा तुम्ही आवर्जून बघा तो ब्लॉग, तुम्हाला खूप चांगला कळेल. कारण की तुमच्याकडे जर पप्पी असेल किंवा फ्युचरमध्ये तुम्ही डॉग घेणार तेव्हा मी प्रॉपरली सांगणार की पप्पीला कसं वॉश करायचं, किती दिवसांनी वॉश करायचं. रॉटवायलर डॉग असेल, कुठलाही डॉग असेल, त्याला कसं तुम्ही हे करायचं, यूज टू करायचं पाण्यासाठी. काय काय डॉग घाबरतात, काय काय लोक वॉश नाही करत डॉगला आहे ना, पप्पीला. तर पप्पीला कसं तुम्ही यूज टू करणार हे मॅटर करतं. ओके, बाकी काय नाही. बाकी आता तुम्ही बघा मल्हारला रिवॉर्ड देतो. येस फास्ट एकदम. हे बघा, ए मल्हार नाही तिकडे नाही चल. तर मल्हार आहे इकडे इकडे. ओके, आम्ही थोडं बसतो तिकडे आणि मग निघतो. चला हे मल्हार. तर गाईज ब्लॉग आपण इथपर्यंतच ठेवूया. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि सबस्क्राईब केल्यावर आपलं जे बेल बटन आहे ते ऑलवर ठेवायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आपल्या सगळ्या व्हिडिओचे पोस्टचे अपडेट भेटतील. आणि येस, मी काय काय आता इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ टाकणार आहे. लास्ट टाईमपासून मी बोलतो आहे की टाकेन बट आता टाकणार आहे. एक व्हिडिओ टाकली डाईटवरती, मल्हारच्या डाईटवरती. ठीक आहे, तर ती पण जाऊन बघा जर बघितली नसेल तुम्ही तर. आणि येस, आपला आता कोणते व्हिडिओ बनवायला पाहिजे ते मला कमेंटमध्ये सांगा. एक व्हिडिओ बनवणार आहे सप्लिमेंट्सवर, की डॉगला सप्लिमेंट्स कुठली दिली पाहिजे. तर ते एक व्हिडिओ झाले की त्याच्यानंतर मला तुम्ही सजेस्ट करा. इकडे ह्या व्हिडिओमध्ये करा, दुसऱ्या व्हिडिओमध्ये करा, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बाय बाय, टेक केअर, लव यू ऑल, जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.